नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे की आपली यंदाची संक्रांत 15 जानेवारीला येत आहे आणि सगळी माहिती त्याची मी लास्ट व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीला सकाळी सुगड पूजन कसं करणार आहे तर ते आपण इथे बघणार आहे. तर इथे मी बाजारात जाऊन हे सुगड आणलेलं आहे. कर्नाटकामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की जे आपले छान छान सुगड जे आपल्या महाराष्ट्रात मिळतात, छोटे किंवा डिझाईन केलेले काळे, तर ते इथं असे नाही मिळत. जे आम्हाला मिळतात ते असेच आहे, पण तरीसुद्धा पूजा करणं हे महत्त्वाचं. त्यामुळे मी हे सुगड आणलेले आहेत आणि हे छोटे पण आणलेले आहेत. असं म्हणतात की ज्यांना मूलबाळ आहे त्यांनी हे मोठं आणि त्यामध्ये हे छोटं सुगड घालून ते पूजावं. तर मी इथं हे सगळे आणलेले आहेत आणि हे आपण आता सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, सुकवून घ्यायचं आहे. आणि इथं मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. हे तुम्ही तीळ बघू शकता, तिळगूळ, नंतर कोणी कोणी गहू घालतात किंवा कोणी तांदूळ घालतात, त्याच्यानंतर शेंगा, मग नंतर वाटाणे, तिळगुळाचे लाडू, त्यानंतर मला छोटी बोरं नाही मिळाली म्हणून ही मोठी बोरं, शेंगा आणि गाजर, हे सध्या मला एवढं मिळालेलं आहे. ऊस मला अजून मिळालेला नाही आहे. आणि ही जी खायची पानं आहेत ते आपण विडे ठेवणार आहेत. आमच्यात विडे ठेवतात, ज्या कोणाच्यात ठेवत नाही त्यांनी नाही ठेवले तरी चालतात. त्या विड्यांवर हे हळकुंड, सुपारी, खारीक आणि बदाम हे असं आपल्याला ठेवायचं आहे. तर आपण आता पाहूया की मांडणी कशी करायची. तर मांडणीसाठी आपल्याला ॲज युज्युअल एक चौरंग लागणार आहे. त्याच्यावर लाल वस्त्र, हिरवं, तुमच्याकडे जे छान वस्त्र असेल ते घाला. त्यानंतर सगळी जी पूजाची मांडणी आहे ती सगळे वस्तू तुमच्या हाताकडे ठेवून घ्या. त्याच्यानंतर प्रत्येक सुगडला हे हळद आणि कुंकू हे लावायचंच असतं. आता थोडे लोक आहेत की जे पेंट करतात किंवा त्याच्यावर काही काही काढतात, तर ते तुम्ही नक्की करू शकता. असं नाही की तुम्ही प्लेन ठेवले पाहिजे. आजकाल तर मार्केटमध्ये तर एवढे आलेले आहेत की ज्याला टिकल्या लावलेत, लेस लावलेत, तर खूप छान छान रंगांचे आलेले आहेत. तर तुम्ही ते घेऊ शकता. तुम्ही खूप भाग्यवान आहात की महाराष्ट्रामध्ये ते आपल्याला सहज अगदी गल्लोगल्ली कॉर्नरमध्ये पण मिळून जातं. पण इथं कर्नाटकामध्ये मी खूप स्ट्रगल करते आपले हे सगळे सण साजरे करण्यासाठी. पण येस, आपण हा निश्चय केलेला आहे की किती काही होऊन दे आणि कुठल्याही जगाच्या कोपऱ्यात जाऊन दे, आपले सण साजरे करायचे हे आपण सोडायचं नाही आहे. आपली संस्कृती ही आपणच पुढे घेऊन जायची आहे. तर इथं मी सुगडाला सगळ्या सुगडांना हळद आणि कुंकू लावून घेतलेला आहे. साईडला आपण जर पेंट करत नसलो किंवा असलो तरीसुद्धा आपण हे हळद आणि कुंकवाचे पठ्ठे ओढायचे आहेत. तर आपण आपला हा चौरंग घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्याकडे ज्या कलरचं वस्त्र असेल, आता इथं मी लाल वस्त्र घातलेलं आहे. माझ्याकडं पिंक पण आहे, गुलाबी पण आहे, हिरवं पण आहे. पण माझ्या हाताकडं आता हे लाल वस्त्र होतं. सो हे लाल वस्त्र मी हांतरलेलं आहे. त्याच्यावर पहिली आपल्याला गणपती पूजन करायचं आहे. सो तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर सुपारीवर अभिषेक करून एक अथर्व शीर्ष म्हणून तुम्ही हळद कुंकू लावून सुपारी ठेवू शकता. नाही, गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्याकडं असेल तर त्याच्यावर पण सेम 5 खेपा पाणी, परत 5 खेपा दूध, परत 5 खेपा पाणी, अथर्व शीर्ष म्हणून तुम्ही छान पुसून हळद कुंकू किंवा अष्टगंध लावून छान गणपती बाप्पांची स्थापना करा. त्याच्यावर छान अक्षता घाला, फूल घाला, गणपती बाप्पाला प्रार्थना करा आणि मग आपण इथून पुढच्या पूजेला आपण सुरुवात करायची आहे. तर आपण काय करायचं आहे, आपल्याकडे आता 5 सुगड आहेत. सो आपण पहिली खालती 5 खेपा 5 कडं तांदूळ घालून घ्यायचे आहेत, ज्याच्यावर आपल्याला आपले सुगड ठेवायचे आहेत. सो मी इथं आता 5 कडे तांदूळ घालून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आपल्याला छान हळदी कुंकू घालायचं आहे पाची जागेंवरती. असं म्हणतात की पांढऱ्या अक्षता नुसत्या आपण देवाला किंवा पूजेला वापरू नये. सो सगळीकडं आपण हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे. तर आपण आता हळूहळू करून एक एक सुगड जे आपण
हळद आणि कुंकू लावलेला आहे ते आपण एक एक त्या जागेवरती ठेवून घेऊया. तर आपण इथं 5 आपले सुगड ठेवून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये ते छोटे छोटे जे होते म्हणजे छोटे सुगड टाईप ते त्याच्यामध्येच मी ठेवलेले आहेत. आता इथं आपल्याला एक प्लेट लागणार आहे जी आपण एका सुगडवर आपण ठेवायची आहे. आता आपण त्यात काय काय घालू शकतो हे आपण बघूया. तर आपण जे गोष्टी आपण एकत्र केल्या आहे, जे धान्य एकत्र केलं आहे ते आपण सगळं सुगडमध्ये घालून घ्यायचं आहे. शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, वाटाणे, गाजर, तिळगुळ, तीळ घालायला अजिबात विसरू नका. बोरं, ऊस मला मिळाला नाही पण आता मिळेल. त्यानंतर इथे भरपूर लोक गहू घालतात, मी तांदूळ घातलेत. तुमच्याकडं जी प्रथा असेल तसं तुम्ही करा. गहू असेल तर गहू घाला. या प्लेटवर पण आपल्याला तिळगुळ आणि तीळ घालायचं आहे. इथं आपल्याला 5 विडे मांडायचे आहेत. त्याच्यावरती खारीक, बदाम, त्याच्यानंतर 1 कॉईन आणि सुपारी असं आपल्याला 5 विडे मांडायचे आहेत. इथं तुम्ही तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाची वडी हे पण तुम्ही ठेवू शकता, ऑप्शनल आहे. दोन्हीपैकी काही ठेवलं तरी चालेल. तर इथं मोस्टली बऱ्याच लोकांमध्ये सुगडाला 5 खेपा एकतर कलावा बांधतात किंवा हळद आणि कुंकूमध्ये भिजवलेला दोरा बांधतात. तर ते 5 खेपा त्याला गुंडाळायचा असतो आपल्या सुगडला. तर तुमच्याकडे ही जर प्रथा असेल तर तुम्ही ती करू शकता, नसेल तर तुम्ही करू नका. छान फुलं वाहा, तुमच्याकडं जी कुठली फुलं असतील ती छान फुलं वाहून प्रार्थना करा. आपल्याला गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, तो दाखवायला विसरू नका. इथं दिवा प्रज्वलित करून दिवा दाखवायचा आहे. त्याच्यानंतर अगरबत्ती आणि धूप दाखवायचा आहे. छान फुलं घालायची आहेत. त्याच्यानंतर तुम्ही देवाकडं मागायचं आहे की असंच वर्षानुवर्ष आमच्याकडं धान्य टिकू दे आणि ते सगळ्यांना पुरून ते उरू दे. म्हणजे कधीच आपल्याला काहीही कमी पडत नाही किंवा काहीही आपल्याला कमी पडू नये आणि आपल्याला आपल्या घरच्यांसाठी चांगलं आरोग्य, सुख, शांती, अखंड लक्ष्मी, स्थिर लक्ष्मी आणि अखंड सौभाग्य हे आपल्याला मागायचं आहे. तर अशी ही छान आपल्याला पूजा मांडायची आहे. तर एकदम खूप सोपी आणि साधी पूजा आहे, काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. तुम्हाला जेवढं तुमच्या इथं मिळतील तेवढे तुम्ही गोष्टी आणा आणि पूजा करा. पूजा करणं, आपली संस्कृती पाळणं, आपला सण करणं हे महत्त्वाचं आहे. तर अशी मी छान सुगड पूजा केलेली आहे. तर हे आपल्याला आता वाण द्यायचं आहे. तर एक आपण तुळशीकडे नेऊन ठेवायचं आहे, दुसरा आपण कुलदेवीच्या समोर ठेवायचं आहे आणि हे जे 3 राहतात ते आयदर तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी किंवा बरीच लोक दुसऱ्या दिवशी सुहासिनींना बोलवून हे वाण दिलं जातं. तर म्हणजे हे सुगड दिले जातात. तर एक विडा जो आहे आणि एक सुगड हे आपण तुळशीपाशी, एक विडा एक सुगड आपल्या कुलदेवीसाठी आणि बाकीचे 3 विडे आणि 3 सुगड हे सुवासिनींना द्यायचे आहेत. बरीच लोक त्या दिवशी संध्याकाळी ज्यांच्याकडे हळदी कुंकू असतं त्या दिवशी देतात, बरीच लोक दुसऱ्या दिवशी देतात. तुमच्याकडं जशी प्रथा असेल तशी द्या. तर मला हे एकदम छोटे छोटे सुगड जे आहेत ते मिळाले आणि मला खूप छान वाटले, म्हणून मी ते डेकोरेशनसाठी घेऊन आले. तर अशी ही साधी आणि सोपी संक्रांतीच्या दिवशी सुगडची पूजा करा. कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला परत एकदा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.